जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वा खरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती. जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वा खरी प्रगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वा खरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. सद्गुरुनाथ एक गठ्ठा घेऊन आलो. गठ्ठा खाली ठेवला आहे. जरा अलीकडचा खाली ठेवला आहे. एक जरा रिपीट आहे तो खाली ठेवला आहे. महाराजांची प्रवचनं आहेत. लोक बारकाईने विचारतात, वाचतात, अर्थ पाहतात. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. म्हणून म्हटलं तसं जागृत जीवन जगुनी. तसंच त्यामुळेच ही शंका एक दोन आलेली आहे. उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवायला येऊ लागेल. देहाला विसरला की शिवाय जे इतर लोक थोडे तन्मय झाले आहेत त्यांना देखील अनुभवायला येईल. परंतु उपासकाची किंवा भक्ताची भावना नेहमीच तितकी उत्कट राहीलच असं नाही. म्हणून उपासकाला मूर्तीमधल्या चैतन्याचा अनुभव येऊन देखील पारमार्थिकदृष्ट्या फायदा होईलच असे निश्चित नाही. असं प्रवचनात 24 नोव्हेंबरच्या आहे. गोष्ट खरी. तर त्यांची पेटीवरली प्रवचन आहेत. मागच्या पुढचा संदर्भ लागेलच असं नाही, कारण ती निवडून हे करून एकत्र केलेली आहेत. अशी फॉर्मॅटिंग केलेलं आहे त्याचं. त्यामुळे एखाद्या वेळेला मागचा पुढचा संदर्भ याच्या विषयाचा नाही लागला तरी आपल्यापुरतं प्रश्न असा आहे की म्हणजे नेमकं काय आणि फायदा होईलच निश्चित नाही म्हणजे कोणत्या कारणानं फायदा होणार नाही. आता आपल्या भाषेमध्ये आपण ह्याच्यातला अनुभव लक्षात घेऊ की भावना जर उत्कट असेल, मनुष्य देवळात जातो. त्याची भावना जर उत्कट असेल, उत्कट भावना हे त्याच्यातलं मूळ आहेच काम. निदान भावना तरी, उत्कट नंतर बघू आपण, पण निदान भावना तरी ती जर असली तर त्या मूर्तीमध्ये समोर उभा राहायला, आपण फार खोलात जायला नको, पण समोर उभा राहायला ती निदान आपलं चित्त शांत झाल्याचा क्षणभर तरी अनुभव त्याला येतो ना, प्रसन्न झाल्याचा क्षणभर तरी अनुभव येतो ना. आता उत्कट असली तर जीव जिवंत होतो, आपण जास्त शांत आणि जास्त प्रसन्न होतो. हा अनुभव आहे, हा कोणालाही येण्यासारखा अनुभव आहे. फक्त तेवढी उत्कटता किंवा तेवढी निदान भावना तरी असायला पाहिजे, एवढं म्हटलं आहे सुरुवातीला.
जे इतर लोक थोडे तन्मय झाले त्यांना सुद्धा हे अनुभवायला येईल असं म्हटलंय. जे अगदी त्या भावनेनंच गेलेले आहेत ते घेऊनच येतील, तो प्रश्नच नाही. पण समजा ते तेवढ्या भावनेनं नाही गेले, सहज म्हणून गेले, चला ते म्हणाले जाऊया म्हणून आपण म्हणून जाऊया म्हणून गेले असतील समजा, हे थोडेसे तन्मय झाले तिथे गेल्यानंतर, तर तेवढा अनुभव त्यांना येईल की जेवढे तन्मय होतील तेवढा, जेवढं औषध घेईल तेवढा गुण येईल. तसं आहे. तर थोडं जर त्यांनी केलं असेल तर थोडा अनुभव येईल, पण अनुभव येईलच तेवढा, कारण ते थोडे तन्मय झालेलेच आहेत, तेव्हा तेवढा अनुभव येईलच. तर आता म्हणजे नेमकं काय हे आपल्या लक्षात आलं असेल बहुतेक. तर फायदा होईलच असे निश्चित नाही. काय तर पारमार्थिकदृष्ट्या उपासकाला मूर्तीमधल्या चैतन्याचा अनुभव येऊन देखील पारमार्थिकदृष्ट्या फायदा होईलच असे निश्चित नाही. पारमार्थिकदृष्ट्या फायदा म्हणजे इथं असा अभिप्रेत आहे की पारमार्थिकदृष्ट्या फायदा म्हणजे कायमचं पुढे गेलेलं एक पाऊल, कायमचं पुढे गेलेलं, देवाच्या दिशेने कायमचं पुढे गेलेलं एक पाऊल. आपली देवलातली पावलं पुढे जातात पण परत मागे येतात. आपण क्षणभर विचार करा की ज्या उपासकाला भावनेमुळं किंवा उत्कट भावनेमुळं देवाकडं बघितल्यानंतर अत्यंत शांत चित्ताचा अनुभव येतो, प्रसन्न चित्ताचा अनुभव येतो, तो देवाकडे पाठ फिरवली की चपलेकडे बघतो पहिल्यांदा. तो सोप्या शब्दात सांगतो, म्हणजे कळायला बरं पडतं की त्याचं पहिल्यांदा लक्ष आधी तिकडे असतं की ते आहे ना. आता देव मागे आहे आपल्या, म्हणजे चांगल्या अर्थाने पाठीशी आहे आता, होय की नाही. खरं म्हणजे भावना जर उत्कट असेल तर पाठीशी देव असल्यानंतर पुढे काही असो म्हणण्यापेक्षा चप्पल नसो नाही म्हणणार मी, आहेत त्या सगळ्या खाली आहेत अजून, काय काळजी करू नका. पण समजा नसली तरी देव पाठीशी आहे, पण देव पाठीशी आहे याच्या महत्वापेक्षा पाठ फिरली ना आता देवाकडे, असं आहे ते. तेव्हा पाठीशी असणं वेगळं आणि देवाकडे पाठ करणं वेगळं. तर तेव्हा पाठीशी असणं हा जो अनुभव आहे तो अनुभव येतो, पण काय फायदा होत नाही तर कायमचं त्या स्थितीत राहायला होत नाही. हा पारमार्थिकदृष्ट्या फायदा नाही होत. त्या क्षणी अनुभव आला, त्यावेळेला बरं वाटलं, त्यावेळेला शांत वाटलं, त्यावेळेला प्रसन्न वाटलं, पण आता जेव्हा तो तिथे येणार तेव्हा तो चपलेपासूनच प्रपंच पायात अडकवलेलाच आहे, त्यांनी डोक्यात अडकला असतोच. तर तो सगळं घेऊन घरी येतो. मग घरी आल्यानंतर हा देवाला जाऊन आलाय असं सुद्धा वाटत नाही. देवाला जाऊन आला म्हणून त्यात काहीतरी फरक दिसायला नको का, की हा मनुष्य बाबा देवाला जाऊन आला आणि हा सिनेमाला जाऊन आला, असं काहीतरी एक फरक दिसायला पाहिजे ना. तो बघ शुद्ध होऊन आलाय, काहीतरी अस्वस्थ होऊन आलेला आहे, तर हा सिनेमाला जाऊन आलेला माणूस दिसतो. हा मंडईत जाऊन आला म्हणजे भांडाभांडी करून काय ती भाजी करून पाडून मागून वगैरे सगळं करून आलेला आहे. मग हे आपल्याला त्याच्या येण्यावर कळतं की हा मंडईतला आलेला माणूस, हा सिनेमाला जाऊन आलेला माणूस, हा सभेला जाऊन आलेला माणूस, म्हणजे तो म्हणतो ना, तो एका बाजूनच बोलायला लागतो, कारण एका बाजूनच सांगितलेलं असतं सभेत. तर त्यामुळे ते सगळं म्हणजे आपल्याला तर काय उदाहरण द्यायची गरज नाही. कुठून मनुष्य आला हे कळतं, तसं देवाहून आलेला मनुष्य किती लोकांना कळतो घरी आलेल्या. आपल्याला स्वतःला नाही, आपण देवाला जाऊनच आलेलं तसं वाटतं, पण बाकीच्यांना कळतो का, तर ते कळणं म्हणजे खऱ्या अर्थाने पारमार्थिक फायदा. तर त्यानं जर असं वाटलं की वा हे आत्ता या क्षणी नक्की देवाला जाऊन आले असते पाहिजे, ज्या अर्थी इतके शांत आहेत, ज्या अर्थी इतके प्रसन्न आहेत, कुणाशी काही वाद नाही, काय नाही, कुठलाही विषय तगादा त्रास काही नाही, तक्रार नाही कसली, काय नाही, गार चहा समोर ठेवला तरी घेतात. वा फार काही मी अगदी कोणाचाच नाही, पण म्हणजे काही बोलले नाही त्याच्याबद्दल. म्हणजे असं जर असेल तर काहीतरी अनुभव देवाचा. म्हणून पारमार्थिकदृष्ट्या फायदा म्हणजे निश्चित स्वरूपाचा टिकाऊ बदल, तर तो होईलच असं नाही. असं का म्हटलं एवढं आपल्या लक्षात आलं असेल. याच्यापेक्षा जास्त वेळ याच्यावर देत आहेत नाही, पुढे जाऊया. आता आपले दत्ताची आरती आत्ता पण काय म्हणू शकलो नाही, विचार होता ती घ्यावी म्हणून. त्याच्यात एक ओळ आहे की गुरुदेव दत्तांच्या आरतीतील एक ओळ स्पष्ट करावी. जे जे दत्त आम्हा परमेश दिधले, उद्धाराचे त्यातच गुह्य असे दडाले. या ओळीच्या अर्थाबद्दल शंका येण्याचं कारण असं, एक, प्राप्त परिस्थिती मनुष्य बदलू शकतो, बरोबर आहे. दोन, कित्येकदा भीती किंवा संकोचामुळे नको त्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतात, त्या स्वीकारल्या जातात. तीन, अध्यात्मात किंवा अनेक क्षेत्रात उच्च स्थान मिळवलेल्या व्यक्तींनी संसाराला तिलांजली दिलेली आढळते. ह्या गोष्टी जे दत्त आम्हा परमेशे दिधले त्यात उद्धाराचं गुह्य आहे ह्याच्याशी थोड्या विरोधात किंवा जातात, हे अनुभव थोडेसे विरोधात जातात असं वाटतं. तर त्यामुळं ह्या ओळींचा अर्थ थोडासा स्पष्ट झाला तर बरं होईल. अगदी असंच म्हणायचं नसलं तरी काय म्हणायचं आहे ते माझ्या लक्षात आलं. आता मी ह्याच्यावर जास्त भाष्य का करत नाही, तर एकदा दत्तरहस्य त्या विषयावर काय परत प्रवचन करत नाही, त्यामुळे तो विषय राहतो. एकदा घेतला की एकदा घेतला तसं होतं. तर दत्तरहस्य ह्याबद्दल दत्त मंदिरात एकदा ह्याच्यावर सांगितलेलं आहे.
त्यावेळेला दत्त शब्दाचा अर्थ आणि इथे जी अर्थीत अभिप्रेत असलेला अर्थ आहे ते सांगितलेलं आहे. तर आपण कधीतरी यांचा संबंध असेल त्यांच्याशी बोलू, ज्यांच्याशी असेल त्यांच्याशी. पण तरीसुद्धा त्यांच्या प्रश्नांची उत्तरं यातून काय आहेत आणि या ओळीचा अर्थ काय होतो, या अर्थीतल्या ओळीचा, त्याच्याशी फक्त थोडक्यात सारांशाने अर्थ पाहतो. एक, दत्त म्हणजे आपल्याला इथे जे म्हटलंय, जे जे दत्त आम्हा परमेश्वरी दिले. दत्त म्हणजे गिव्हन, दिलेलं, आपल्या वाट्याला जे दिलेलं आहे ते सगळं जे दिलेलं आहे ते आम्हा परमेश्वराने दिलेलं आहे. म्हणजे कर्मव्यवस्थेने दिलेलं आहे, त्याच्यावरची सत्ता परमेश्वराची. तर त्याने आम्हाला दिलेलं आहे आणि आपला उद्धाराचं गुह्य त्याच्यातच आहे असं इथं म्हटलेलं आहे. हे दत्तगुरूंच्या उदाहरणामुळे आम्हाला कळलं असं पुढे त्या अर्थात आपल्याला म्हटलेलंच आहे. तर आता आपल्याला जे दत्त म्हणजे दिलेलं आहे ते त्याचा गुरु समजून वापर आपल्याला करता येतोय की नाही, हा खरा प्रश्न आहे. तो दत्तगुरूंनी केला. जे जे आपल्या वाट्याला आलेलं आहे त्याच्यातलं गुरुत्व काय आहे, त्याच्यातलं घेण्यासारखं काय आहे. गुरुत्व हे काय असतं, दोन गोष्टींसाठी करावं लागतं म्हणण्यापेक्षा पत्करावं लागतं. दत्तगुरूंनी सुद्धा गुरु केलेले आहेत, 24 गुरु केले, आपल्याला माहितीच आहे. तर अशा तऱ्हेचे अनेक गुरु करणाऱ्यांचे सुद्धा हे आहे, ते त्याचं कारण आहे. काहींच्याकडून काय करावं हे शिकावं लागतं, काहींच्याकडून काय करू नये हे सुद्धा शिकावंच लागतं. आपण पाहतोच बाहेर काय केलं की काय होतं. एखादी चुकीची गोष्ट असली तर ती बघून आपण शिकतो की नाही, मला सांगा. ती बघून आपण शिकतो. ही गोष्ट करून माणसाचं नुकसान होतं आयुष्यात. आता हे कशावरून शिकला, त्यांच्याकडून शिकलो. म्हणजे ते जे काय ज्यांच्याकडून शिकला ते एक प्रकारे गुरु झाले. पण कोणत्या अर्थाने, काय करू नये त्याचे. म्हणजे जे बाजूला दिलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला ज्या वेळेला एखादा मनुष्य बरळत जाताना रस्त्याने दिसतो त्यावेळेला आपण शिकतोच त्यातून, पण काय करू नये ते शिकतो. लक्षात आलं की नाही आपल्याला. म्हणजे गुरुचे अर्थ या अर्थाने दोन्ही आहेत. जे जे दिलेलं आहे तो बरोबर तेवढ्यावरच मला पुरतं, की ह्याच्यात काय पडण्याची ही नाही, शहाणपणा नाही. हा हे कळलं तेवढ्यातून, त्याला तुम्ही काही जस्टिफाय करू नका, कुठल्याही प्रकारे त्याला समर्थन करू नका. त्याच्यातून पुढे काय होणार आहे ते समोर माझ्या एवढ्यासाठीच फिरवत नेलेलं आहे की हे कधी होऊ शकतं हे दाखवण्यासाठी. जे जे दत्त, जे जे माझ्या समोर दिलेलं आहे त्या डेटम तो जो आहे त्यातून आपल्याला कळू शकतं. तर हे एक आहे. काय आहे, कोणाच्या वाट्याला काय येईल, कोण कुठून शिकेल. आता दत्तगुरूंच्या उदाहरणात क्रमाने गुरु दिलेले आहेत, आपल्याला सगळं माहिती आहे. मी त्याबद्दल बोललो पण आहे, काही विशेष बोलत नाही. पण आपल्याला गधे बाबा संत माहिती होते ना, त्यांना गधे बाबाच म्हणत, कारण ते बरोबर एक गाढव घेऊन हिंडत असत. ते म्हणत हे माझा गुरु आहे बस. म्हणजे हे कुठे गुरुत्व काय शोधता येईल त्याचं एक उदाहरण आहे म्हणून फक्त लक्षात ठेवायचं. त्यांचं नाव लोकांनी गधे बाबा पाडलं. आता ह्याला काय करायचं, तर हे चांगली गोष्ट आहे, ठीक आहे, त्यांना त्याच्यावरनं ओळखत असतील. पण त्यांनी शिकलं ते त्यांनी सांगितलेलं आहे की याच्या इतका शांत प्राणी नाही. आपण आपल्यावरून म्हणजे कोणावरून नाही, दुसऱ्यावरून सांगावं की आपण रस्त्याने चाललोय, समोर काहीतरी आलं, एखादं समजा आपण आलो, अगदी अशी समोर कल्पना करू, एखादा प्राणी आला, तर मला सांगा केव्हाही गाढव ह्या प्राण्याची प्रतिक्रिया त्याला टक्कर देण्याची असते का बाजूला जाण्याची असते. ते तोंड फिरवतं. मी असं पाहिलं मुद्दम, ही सगळी गोष्ट वाचल्यावर मुद्दम त्याच्याकडे जास्त बारकाईने पाहिलं. ते माझ्या असं लक्षात आलं, शिकायचंच आहे आपल्याला ना, शिकायला काय बिघडलं असं. म्हणजे कोण नाही बघत असून पाहायला असं थोडंसं, म्हणजे पुन्हा आणि लोकांना वाटू नये आज काय गाढवात काय रस आहे कोणाटो, तर असं नको व्हायला म्हणून कोण पाहत नाही असं करून त्यांच्याकडे बघितलं. तर ते पाहिलं तर तुम्ही नेहमी गाढव समोर आलं त्याच्या पाठीवर ओझं सुद्धा असतं अनेकदा, तर ते काय करत समोर मनुष्याला की ते मान वळवतं, ते बाजूला करतं मान. त्याची अशी इच्छा असते की तुम्ही तुमच्या वाटेने जा, मी माझ्या वाटेने जातो. नाहीतरी जगामध्ये हे खरा मार्ग आहे की नाही खरं. म्हणजे केवढी गोष्ट शांततेची त्याच्याकडून शिकणार की माझ्या वाटेत का आला, आडवा का आला, अमकं का आला, तमकं का आला, दिसत नाही का मी एवढा समोर आहे, एवढा मोठा माणूस दिसत नाही का, काही तक्रार काही नाही. म्हणजे इतर एक प्राणी म्हणून तुलना करायची, प्राणी सर्व सारखेच आहेत पण दुसरे पण प्राणी आपल्याला माहिती आहेत की नाही समोर आलं तर काय करतील ते. तर ह्याच्यावरनं आपण कल्पना करा की त्यांनी का गुरु केलं असेल. तर असे गुरु त्यांनी केले. प्रहार गाढवाकडून मुळात आपणहून नाही, हार गाढव मानत नाही कुठल्याही परिस्थितीत, तक्रार त्याची कुठलीही नाही, कागद कचरा पाणी काय असेल ते पडतं ते खातं, रस्त्याच्या कडेला कागद पडलेले हे खात असतं हो की नाही. आपण पाहतो किती करार नाही, प्रत्येक परिस्थितीचा गाढवाकडून स्वीकार आहे आणि त्याच्या इतका स्वीकार म्हणजे जाता सांगतो हे सगळं गडबडीत म्हणून त्याचा अर्थ आपण लक्षात घ्यायलाच. प्रत्येक परिस्थितीचा स्वीकार आहे आणि ती जी वाट्याला आलेली आहे तर तिच्यातून ते त्याची वाटचाल ती माठीवरचं ओझं घेऊन चालू ठेवते.
आपल्या प्रपंचामध्ये जसं जसं जे जे वाट्याला आलेलं आहे ते ओझे वाट्या आपल्याबरोबर घेऊन आपली प्रपंचाची परमार्थाकडची जी वाटचाल, देवाकडची जी वाटचाल ती चालू कशी ठेवावी ही त्यातून ते शिकले. आता जे जे दत्त त्याच्या वाट्याला ते आलेले, आपल्या वाट्याला समोर असा आला एखाद्याचा व्यवसाय असेल, आपल्याकडे हे टाकणारे दगड किंवा हे चालणारे हे लोक नसतात का, तर त्यांचा व्यवसाय आहे, त्यांच्यासमोर तेच आहे. पण तेवढं एक सुद्धा त्यांचा गुरु व्हायला पुरेसं आहे. कुठल्या मंदिरात देवळात जायची त्यांना गरज नाही. त्यांनी एकदा त्याच्याकडे बघून शिकले तरी खूप शांतता शिकले. आणि खरोखर सांगा, मनुष्य जर शांत झाला तर स्वतःला लोकांना सुख लागतं का नाही हा पण विचार करा. क्षणभर घरी, बाहेर, दारात, सगळीकडे काय असेल ते, हे सगळं आहे ना. मग हे त्याच्यातून ते शिकले म्हणून त्यांना कथेबाबा म्हणून जावं. आता इथे आपल्यासमोर विचार, आता हे जे म्हणले प्राप्त परिस्थिती मनुष्य बदलू शकतो, बदला. मी उदाहरण घेऊन सांगतो. प्राप्त परिस्थिती मनुष्य बदलायचे त्याचे प्रयत्न जरूर असावेत. परिस्थितीची अनुकूलता निर्माण करून घेणं हे माणसाच्या ठिकाणच्या कर्तृत्वाचं, बुद्धीचं आणि त्याच्या सगळ्या क्षमतांचं चीज आहे असं मी मानतो. पण मला सांगा, ही गाडी आहे, ही ताशी 60, 70, 80, 90, 100 किलोमीटरनं पळते. ही 4 व्हीलर समोर ठेवलेली आहे, ही तिची किल्ली, ही लावली की सुरू होते आणि ही 100 किलोमीटर ताशी वेगाने जाऊ शकते. तर आता ही किल्ली आणि ही गाडी आणि आता ती तुम्ही चालवा असं म्हटलं तर एवढं पुरतं का गाडी चालवायला? गाडी चालवायला एवढं पुरत नाही. गाडी कशी चालवायची त्याचं ज्ञान लागतं. ते ज्ञान म्हणजे दत्ताने करून घेतलेली गोष्ट. बघा काय झालं ते, ती गोष्ट करून घ्यायला अवघडच असते म्हणूनच ती अशी. तर तेव्हा ही गाडी ही किल्ली एवढ्यावर परिस्थिती बदलता येईल का? ही परिस्थिती आपल्याला कळली तर बदलता येईल का? तर एवढ्यावर ते फक्त लूज आहे जरा. तर ते जे आहे ते तेवढ्यावर बदलता येत नाही. त्या परिस्थितीचं ज्ञान करून घ्यावं लागतं. ते ज्ञान करून घेण्याचा गुण दत्त महाराजांकडून शिका. त्यांच्याकडून परिस्थितीमधले सगळे बारकावे त्यांनी शिकलेत. आता ही जी ज्यांच्याकडून शिकले म्हणतात, ती जी माणसं आहेत ज्यांच्याकडून शिकले म्हणून ती सगळी माणसं नाही आहेत, आपल्याला माहितीच आहेत. किती पशु पक्षी प्राणी त्याच्यामध्ये आहेत, त्या सगळ्यांच्याकडून घेण्याचं त्यांचं धोरण होतं. त्यांच्याकडे घेण्याची बुद्धिमत्ता होती. ते ज्ञान झालं तर जशी गाडी चालवता येईल तशी परिस्थिती बदलता येईल. मला सांगा, परिस्थिती बदलायला आधी ती कळावी लागते. हे तर खरं आहे. गाडी चालवायची आहे, ही गाडी आहे, किल्ली आहे, ते बरोबर चालवता येते का? नाही चालवता येत. म्हणजे परिस्थिती अशी बदलता येईल का? नाही. ज्यांना परिस्थितीची उत्तम आकलनं होती त्यांनी कोण समाजसुधारक असू देत, विवेकानंद असू देत, मित्र आणि कोणी असू देत, ज्यांनी परिस्थितीमध्ये अपरंपार बदल घडवून आणलेले आहेत त्यांनी आधी परिस्थितीचा अभ्यास केलेला आहे. समर्थाने 12 वर्ष परिभ्रमण केलेलं आहे. तेव्हा मग पुढचं सगळ्यात परिस्थितीचं आकलन झाल्यावर काय योजना ठरवायची याचा मनाशी विचार आहे. ही मी आता बदलायला लागतो असं म्हणून गाडीला किल्ली लावून स्टार्टर मारलं तर गाडीला येऊन स्वतःला सगळ्यांना धोका आहे. तर असं नाही करता येत. म्हणजे आधी शिकावंच लागतं. तर ते शिकण्याचं साधन कोणतं? तर माझ्या वाट्याला आलेली ही परिस्थिती. म्हणून उद्धाराचे गुह्य त्याच्यात आहे. मला 100 किलोमीटरनं जाता येईल. 100 किलोमीटर गती ह्याचा अर्थ अत्यंत गतीनं मलाही परिस्थिती बदलता येईल. आपल्याला माहिती, स्वामीजींनी किती काळात परिस्थिती बदलून दाखवली, किती काळात जगामध्ये विजय मिळवून दाखवला. समर्थाने किती काळात किती कामं करून दाखवली. ह्याचा विचार जर आपण केला तर लक्षात येईल की त्यांनी अत्यंत अल्प काळात प्रचंड कार्य केली. याचं कारण मुळामध्ये त्याने परिस्थितीचं उत्तम आकलन आहे. आपलं ध्येय किंवा या समाजाचं ध्येय काय असावं ह्याविषयीचं त्यांचं उत्तम आकलन आहे. म्हणजे बदल कोणता हवा हे सुद्धा ठरवावं लागतं. नुसता बदल म्हणून बदल करून चालत नाही. बदल करायचे तर अवनतीला कारणीभूत होऊ शकतो. असे बदल झालेले आहेत आपल्याकडे समाजामध्ये. असे अनेक बदल झाले की जे बदल नंतर अवनतीला कारणीभूत झाले. पुन्हा रिव्हर्स घ्यायची वेळ आली आपल्याकडे. आउटसोर्सिंग करून आता इनसोर्सिंगला हे द्यायची वेळ आली की नाही. त्यांच्यावरच परिस्थिती काय आली होती खरं म्हणजे त्यांनीच आउटसोर्सिंग केलं. त्याचा फायदा झाला आपल्याला. तर आपले एवढे हुशार लोक निघाले की त्यांना कल्पना नव्हती एवढे लोक हुशार इथं असतील. मग ते शेवटी लोकल नोकऱ्या द्यायची वेळ आली त्यांच्या. तेव्हा आता त्यांना अशी परिस्थिती आली आहे त्यांच्यावर की आता म्हणत नाहीत पण त्यांच्यावर आलेली परिस्थिती म्हणलेली आहेतच. पण तरीसुद्धा त्यांचं पुन्हा म्हणणं असं आहे आता उलटं की तुम्ही जर तिथल्या लोकांना नोकऱ्या देणार असाल तर आम्ही तुम्हाला टॅक्स इन्सेंटिव्ह देऊ. म्हणजे काय आपल्याला कळतं. तर हे असे अनेक वेळेला बदलसुद्धा करायला त्या परिस्थितीचा कोणता बदल आहे हे सुद्धा शिकावं लागतं. त्यासाठी आधी परिस्थिती शिकावी लागते. त्यात बदल कोणता हवा ते शिकावं लागतं. आणि ते बदल करणारा मनुष्य लागतो. तर तो सक्षम लागतो. तो जेव्हा परिस्थितीचा अभ्यास करतो तेव्हा सक्षम होतो. परिस्थितीचा अभ्यास केल्याशिवाय कुठल्याही महापुरुषांनी कुठल्याही परिस्थितीत बदल केलेला नाही. आपण लक्षात ठेवायला हरकत नाही. यातले कोणीही मनुष्य घ्या. म्हणून ते उद्धाराचे गुह्य त्यातच आहे. हे गुह्य कोणतं? परिस्थितीचं आकलन,
बदल कोणता याचं आकलन, त्याची दिशा, आणि मग त्या दृष्टीनं प्रत्यक्ष प्रयत्न सक्षम आहेत ते तेवढे. परिस्थितीचं आकलन अनेकांना असतं, बदल काय करायचे हे पण माहिती आहे, पण सक्षम नाही बदल करायला. मग आपण गप्प असतो की नाही, आपल्याला माहिती असेल. आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा अनेकदा असं होतं, कारण आपण सक्षम नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या तर हे होऊ शकतं. ते व्हायला हे एक आवश्यक आहे. जे दत्त. आता हे जे दत्त आम्हा परमेश दिले याचा अजिबात असा सूक्ष्मसुद्धा अर्थ असा नाही की परिस्थितीपुढे हार जावं आणि आहे ती परिस्थिती आपण स्वीकारावी. अजिबात नाही. आहे ती परिस्थिती स्वीकारायची असा त्याचा अर्थ नाही. जी आहे ते परिस्थितीमधून शिकून जी साध्य करायची परिस्थिती आहे ती निर्माण करायची, असं त्याच्यात अभिप्रेत आहे. आणि ते त्यांनी केलं म्हणून गुरूंचे गुरु असं आहे. समर्थांना सुद्धा कुपडीचा कसा प्रसाद आहे, महाराजांना सुद्धा प्रसाद आहे. हे सगळ्या संत मंडळींना त्यांचा दत्तगुरूंचा प्रसाद आहे म्हणून गुरूंचे गुरु अशी पदवी. का तर ह्या सगळ्या परिस्थितीत ते शिकले. आता आपण हे दिलेलं आहे हे चटकन पुढे जाऊ की एक आता आठवण झाली म्हणून सांगतो. शिकायचं काम कसं असतं, एक टेबल आहे छोटंसं, मी आता लिहितो आचर लिहायला घेतो एवढंच आहे तसलं. टेबलावर एक फळ आणि एक सुरी, तिचं टोक तुमच्याकडे केलेलं आहे, मुठ तिकडे आहे, अशी परिस्थिती आहे. अशी परिस्थिती परमेश्वर वाटायला ठेवतो समोर. म्हणतो आता तू काही करायचं, फळ तर खायचं आहे. आता काही करता येईल, ते 4 मार्ग आहेत. आपणच टेबलाला पाळसा घालून तिकडे जायचं, सुरी उचलायची, कापायची, आपण मार्गच आहे. परिस्थितीचं काय करता येतं, इतके मार्ग आहेत. यासाठी बुद्धी दिली आणि ती वापरावी, आणि मग ती त्यांनी कशी वापरली ती बघावी, नाही आपण कशी वापरतो ती बघावी, असं आहे. हो की नाही. हे करता येण्यासारखं. तिकडे जाऊन असं करायचं, इकडे जाऊन सुरीच्या बाजूनं धरायला जायचं. म्हणजे आधी पहिल्यांदा फळाऐवजी आपण पहिली जा आपल्याला. हे सुद्धा परिस्थिती बदलणाऱ्या लोकांचं लक्षणच आहे. आता असं पण करतात, कारण ज्याला आकलन नसतं त्याच्याकडून हे होण्याचा धोका आहे. म्हणून मला त्याची आठवण झाली की इकडून धरता येते, धरली की स्वतःला पहिल्यांदा लागतं, मग फिरवता येते. आता जो हुशार आहे तो तिकडून धरतो, जात कुठेही नाही, इथेच उभा राहतो, फक्त मोठीकडून धरतो, उलटी करून घेतो, मग फळ कापतो. मग ते शक्य आहे. म्हणजे मार्ग 3, 4, 5 असू शकतील ह्याच परिस्थितीचे. त्याच परिस्थितीतलं फळाचे तुकडे करून खाण्याचे मार्ग किती असू शकतील. ते मार्गातला योग्य मार्ग काय आहे आपल्याला ताबडतोब लक्षात येईल. तर ते करण्यासाठी परिस्थितीचं उत्तम आकलन हे त्याच्यात अभिप्रेत आहे. उद्धाराचं गुह्य त्यात दडलेलं आहे. अनेकांची कल्पना अशी असते की माझी जर परिस्थिती वेगळी असती, अनुकूल असती, तर माझा उद्धार झाला असता. अजिबात शक्य नाही. महाराजांनी तेव्हाही सांगून ठेवलेलं आहे की समाधान किंवा जो उद्धार आहे तो परिस्थितीवर अजिबात अवलंबून नाही. परिस्थिती निरपेक्ष आहे. ह्या परिस्थितीत व्हायचा होईल, नाही तर कुठल्याच परिस्थितीत होणार नाही. कारण परिस्थितीने मुळात समाधान येत नाही, जात नाही. गरिबीने म्हणले, गरिबीने जात नाही, श्रीमंतीने येत नाही. इतक्या ह्या भाषेमध्ये सांगितलं, ज्या आपल्या आवडीच्या गोष्टी आहेत म्हणून त्या भाषेत सांगितलं. सगळ्याच परिस्थितीला लागू आहे ते. तर तसं परिवर्तन करायचं आहे ना, मग आकलन हवं आहे. आता जे दुसरं आहे विचारलेलं, कित्येकदा भीती किंवा संकोचामुळे नको त्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या जातात, त्या परिस्थितीतच असतात. मग त्याबद्दल तक्रार आहे का, तर त्यांचं म्हणणं असं आहे की ही दत्त परिस्थिती म्हणजे जी भीती किंवा संकोचामुळं आपण जी जबाबदारी स्वीकारत आहात त्यावेळेला आपण शिकण्यासारखं आहे की ही ज्यांच्या बाबतीत जबाबदारी किंवा काय ते आपण स्वीकारत आहोत त्याला कारण भीती आणि संकोच हे दोन्हीही आपल्या ठिकाणी आहेत. ते आपल्याला दाखवण्यासाठी ती परिस्थिती ठेवली. प्रत्येक परिस्थितीत शिकण्यासारखं आहे. भीती आणि संकोचामुळे जर आपल्याला काही जबाबदाऱ्या स्वीकारात लागत असतील तर विधायक नकार देण्याची विद्या शिकण्यासाठी ही माणसाने परिस्थिती उपयोगाला येईल. आपण परिस्थिती दाखवा ज्याचा उपयोग करता येत नाही आणि शिकता येत नाही. महाराज जसं म्हणायचे ना की मला अशी परिस्थिती दाखवा ज्यात परमार्थ शक्य नाही कोणाचीही, असं दाखवा. तसंही आहे ज्या परिस्थितीत शिकता येत नाही म्हणून उद्धाराचे गुह्य त्यात दडलेलं आहे. तर ते वेगळ्या ठिकाणी जाऊन सापडत नाही म्हणून ते हिमालयात जाऊन सापडेल असं नाही, ते डोंगरावर जाऊन सापडेल असं नाही, ते मंडईत जाऊन सापडेल असं नाही. जिथे कुठे आहात तिथेच सापडेल. आता ठीक आहे, सत्संग हा अपवाद भूत आहे, तेवढ्यासाठी मनुष्य इकडून तिकडे गेला, पण तो लवकरात लवकर जागी परत यावा, तिथेच त्याचा उद्धार आहे, एवढं खरं. हे दुसरं. तिसरं, स्वरात आता पुढे म्हटलं आहे की अध्यात्मात अनेक क्षेत्रात अत्युच्च स्थान मिळवलेल्या व्यक्तींनी संसाराला तिलांजली दिलेली आढळते. म्हणजे जे दत्त आहे थोडक्यात तेच की संसार म्हणजे आपला, तर त्याला तिलांजली दिलेली आढळते असं ह्याच्यात म्हटलेलं आहे. तर त्यांनी कशाला तिलांजली दिली हे एकदा समजून घ्यावं. त्यांनी संसाराला तिलांजली दिली नाही, संकुचित संसाराला तिलांजली दिलेली आहे. संसार चुकत नाही. आपली कल्पना अशी आहे की संन्यासाला संसार नाही आहे, चूक आहे. संन्यासाला संसार आहे, संसार चुकत नाही. फक्त आता मग समर्थांनी संसार केला नाही असं म्हणावं लागेल का आपल्याला? आपण काय करू, एवढा प्रचंड व्याप त्याने उभा केलेला आहे. संसार काय व्यापच आहे, सुरूसरती सारखा वाढत राहतो तो, मग तसाच तो वाढत राहिलेला आहे. व्याप प्रचंड व्याप आहे, पण आपल्यासारखा संकुचित नाही केला त्यांनी. त्यांना करायचा तेवढा विशाल व्यापक केला.
एकाचा नाही केला, हजारो लोकांचा केला. म्हणजे संकुचित संसाराला तिलांजली दिलेली आढळेल, संसाराला तिलांजली दिलेली आढळणार नाही. आणि जर संसार हा आपण आसक्ती या अर्थाने घेत असाल, आसक्तीला तिलांजली कोणालाही द्यावीच लागते, त्याच्याशिवाय पुढे जातच नाही. हे लक्षात ठेवायला हरकत नाही. मग आपण एकटे असा, दुकटे असा, नाही तर आणि काय समाजबरोबर असं. तर एवढं सगळं याच्या संबंधी आहे. तर मूळ ओळीतला अर्थसंकेत असा आहे की दिलेली परिस्थिती जी तक्रार असते ती असू नये, परिस्थिती बदलू नये असं अजिबात नव्हे. आपल्याला आपला आनंद परिस्थितीवर अवलंबून नाही. नंतर दत्तगुरू जे गुरु झाले त्याला कारण परिस्थितीत त्या अशा विशेष अशा घटकांकडून ते प्रत्येक वेळेला शिकत गेले. जे घटक नडले तिथे शिकले, जिथे शिकण्यासारखं वेधून घेण्यासारखं होतं तिथेही शिकले, काय करावं ते शिकले, काय करू नये ते शिकले. उद्धार हा लौकिकदृष्ट्या परिस्थिती बदलून होतो आणि उद्धार हा पारमार्थिकदृष्ट्या अंतरंग बदलून होतो, हे लक्षात ठेवा. उद्धार म्हणजे एक नाही आहे. उद्धार लौकिक असेल तर परिस्थिती बदलून होईल. आजची परिस्थिती मला बदलावीशी वाटते. अनेक माणसांची उदाहरणं घ्या. माझ्या लहानपणी अशी परिस्थिती होती, आता माझं स्वतःचं घर झालं, अमुक झालं, तमुक झालं. किती प्रत्येकाला आपापल्या पिढीत प्रत्येकाला उद्धाराचं कौतुकच आहे की आपापल्या, हो की नाही. तुमच्या मागच्या वडिलांनाच विचारून बघा, आजोबांना विचारून बघा, त्यांच्या परिस्थितीत त्यांनी सुद्धा उद्धारच करून घेतला स्वतःचा, की त्यांच्या वाट्याला काहीच नव्हतं, तिथे त्यांच्या वाट्याला शेती आली, तिथे काहीच नव्हतं, त्यांच्या वाट्याला घर आलं, त्यांच्या वाट्याला घर होतं, त्यांचे 2 मजले झाले, त्यांचे एक होतं, त्यांची 2 घरं झाली. प्रत्येक आपापल्या परीनं करतोच आहे प्रपंचात उद्धार. तिथे प्रत्येक पिढीने केलेलं आहे. जसे बालपण सगळ्यांची कष्टात जातात तसे सगळ्यांचे उद्धार सुद्धा होतात. ती एक कॉमन गोष्ट आहे, जाऊ दे. तर तसं उद्धार हे लौकिक परिस्थितीचे परिस्थिती बदलून होतात आणि पारमार्थिक बाबतीत उद्धार हे अंतरंग बदलून होतात. तर त्यासाठी सगळ्याची उत्तरं त्या दत्त परिस्थितीत असतात. तर दोन्ही आधी वाट्याला आलेल्या परिस्थितीतून शिकायचं आहे, त्यात रहस्य आहे. म्हणूनच ते चटकन उघड्यावर दिसत नाही, आपल्याला जाऊन शोधावं. एक व्यवहार. आता ही दुसरी महाराजांच्या प्रवचनासंबंधित शंका आहे, तर ती मी आता मागे ठेवतो. आपल्याला असं दिसतं की 7:30 असताना माणसाला बऱ्याचदा खूप गोष्टी सहन कराव्या लागतात. हे आता एकदम 7:30 झालं. बरं, हे विज्ञानाला जरी मान्य नसलं तरी प्रत्यक्षात अनुभवायला येतं. पारमार्थिकदृष्ट्या आपण हे चांगलं केलं. पारमार्थिकदृष्ट्या आपण 7:30 आणि ग्रहदशा यांच्याकडे कसं बघावं. तर आता शनेश्वर महाराज की जय पहिल्यांदा. दुसरी गोष्ट, आता मूळ विशेष ज्योतिष आणि तत्सम जे कोणी त्यातले जाणकार असतील तर त्यांचं आहे असं आपण हे लक्षात ठेवतो मी, आणि मग पुढे सांगतो. विज्ञानाचं म्हणजे काय आहे, विशिष्टाचं ज्ञान, ते आपल्या दृष्टीचं विज्ञान. विशिष्ट गोष्ट आहे, विश्लेषण आहे, त्यामध्ये पारखणं आहे, सत्यता पारखणं आहे, अनुभवांची सार्वत्रिकता आहे. विज्ञानाची काही लक्षणं आहेत ती फक्त भराभर सांगत जातो पुढे. तर तेवढी लक्षणं आहेत, त्याला वैज्ञानिकता असं आपण म्हणतो. तर इथे जी वैज्ञानिकता म्हणली ती त्या अर्थाने आहे. तर वैज्ञानिकता आहे, अनुभवांची सार्वत्रिकता वगैरे वगैरे, हे निकष लावले की त्याला आपण वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतो. मी आपल्यासमोर एक उदाहरण म्हणतो. एक केळ आहे, एक नारळ आहे, झाड आहे, काय पोफळी आहे, काय ओली जमीन आहे, काय काळी माती आहे, बाजूला नदी वाहते, पाणी वाहत आहे, हे सगळं झालं. यातल्या प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण शक्य आहे विज्ञानाला. ते ह्याची जात शोधून काढेल, त्या मूळ झाड कशाचं आहे, ते कुठून आणलं, त्याचं काय झालं, अमकं तमकं, ते परत कसं लावता येईल वगैरे, सगळं वेगवेगळ्या शास्त्रांचा विषय असेल. तिथून एखादी गाय जात असेल, एखादा बैल जात असेल, सगळ्याचं हे करता येईल. पण हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर ज्यावेळेला मनुष्य शांतपणे ते सगळीकडे पाहतो तेव्हा तो म्हणतो ही सृष्टी सौंदर्य आहे, किती अप्रतिम आहे. आता हे कुठल्या विज्ञानात येतं. त्यामुळे विज्ञानात सर्व काही येत नाही, ही पहिली गोष्ट. त्यामुळे विज्ञानात हे सगळं सापडणार नाही. जे आपल्याला ग्रहस्थितीबद्दल विचारायचं आणि त्रासाबद्दल विचारायचं ते सगळं विज्ञानात सापडण्याची शक्यता कमी आहे, कारण त्याला मर्यादा आहे, प्रत्येक शास्त्राची असते तशी. तर त्यात हे सगळे निकष लागत नाहीत, कारण ह्या गोष्टी पारखून बघण्यासारख्या नाहीत. एखादा निसर्ग सौंदर्य, आत्ता मी सांगितलं, हा एक उदाहरण घेऊ, निसर्ग सौंदर्य या उदाहरणार्थ, आहा, एखादा म्हणेल आहा, दुसरा म्हणेल त्यात काय विशेष आहे, कारण त्याच्याकडे ते रोजच असतं. तिकडे कोकणातला माणूस आहे समजा, तुझ्यासारखा आलेला इथे, तर तो त्याला वाटेल, तो म्हणे हे तर काय आपण नेहमीच बघतो, हे केळीच्या बागा नाही, आम्हाला काय नवीन नाही. बरोबर, म्हणजे एकच गोष्ट आहे, पण कोकणातला माणूस आला तर त्याची प्रतिक्रिया वेगळी. एखादा महाराणावरून आलेला असला तर त्याला म्हणजे विश्वास बसणार नाही, असं होऊ शकतं. दुष्काळी भागातला आला त्याची प्रतिक्रिया वेगळी असू शकते. बरोबर आहे की नाही. तर असं ह्यांनी कधी ही कल्पनाच सुद्धा अशी केली नव्हती, असं जर ते पाहिलं तर त्याची एकदम वेगळी प्रतिक्रिया राहील. मग आता ह्या वेगळ्या प्रतिक्रिया व्हेरिफिएबल आणि सत्यतेच्या कक्षेत कशा बसवणार, कारण हा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह आउटलुक झाला, हे संश्लेषण झालं, तिथे तुमचे हे चालत नाही, दृष्टी चालत नाही. म्हणून विज्ञानाच्या मर्यादा ओळखून आपण असावा, आदर असावा, पण मर्यादा ओळखून असावा. आता इथे ज्या विषयाविषयी ते बोलतो की इथे फरक कुठे आहे, तर प्रत्येक गोष्ट विज्ञानानं किंवा तर्कानं पारखून तिची ती सत्य ठरली पाहिजे, ही जी अपेक्षा आहे ती वैज्ञानिक अंधश्रद्धा आहे, असं मी तिला स्वच्छ म्हणतो.
प्रत्येक गोष्ट तर्काने. विनोबाने म्हटलेलंच आहे, तर्क तो देव जाणावा, या श्रद्धेचं नाव अंधश्रद्धा. त्यांचं वाक्य हवं असेल तर सांगतो. तर मी साध्या भाषेत असं म्हटलं की आणि प्रत्येक गोष्ट विज्ञानानं म्हणजे तर्कानं पारखून घेता येईल, सत्य ठरली पाहिजे अशी अपेक्षा करणं म्हणजे हे आहे, अंध आग्रह आहे. तर कारण अंधश्रद्धा शब्दच चुकीचा आहे असं माझं स्वतःचं मत आहे. त्याच्याबद्दल नंतर केव्हा तरी सांगेन. तर आता आपण मूळ प्रश्नाकडे जाऊ. इथे बरीच आता शनीच्या बद्दल विचारलं तर रवी आहे, मंगळ आहे किंवा काय आणखीन शनी आहे, आत्ता आपण म्हटलं तसे ग्रह दिसले तरी मी आपल्या विचारार्थ फक्त ठेवतो, हे बाहेरच्या ग्रहगोलांची नावं नव्हेत, ह्या देवता आहेत. त्यांना काही नियंत्रक आणि काही व्यवस्थेची कामं दिलेली आहेत, अशा त्या यंत्रणा आहेत. त्या ईश्वरी यंत्रणा ज्या सगळ्या आहेत त्यामध्ये यांचं स्थान आहे. फक्त आता ह्याच्याकडे बोट दाखवून हाच का तो मंगळ, हाच का तो ते नव्हे. त्याचे जर ते आपण श्लोक वाचले आणि त्यांचे इतिहास वाचले तर त्या देवता आहेत आणि देवता आपलं काम करीतच असतात. जसे ह्या सर्वत्र ठिकाणी नेमलेले लोक आहेत, ती खुर्ची म्हणजे तो नव्हे, खुर्चीमध्ये त्याच्या दिलेले अधिकार आणि व्यवस्था म्हणजे ती खुर्ची. आता खुर्चीचं नाव त्याला दिलं तर उद्या तिथे दुसरं येऊन बसतो, तो काय ती व्यवस्था करतो. आपली मानवी व्यवस्था अशी आहे, परमेश्वराची व्यवस्था फार वरची आहे. तर आपल्याला ती एकदम एवढा झेप येत नाही, म्हणून आपण हे ग्रहगोल दाखवून सांगतो की ह्या काय आमच्यात बदल घडवणार. ते तुम्ही पाहिलेलं फक्त भूगोल आहे. भूगोल म्हणजे परमेश्वरी व्यवस्था नव्हे. परमेश्वरी व्यवस्थेचाही अत्यंत नगण्य भाग म्हणजे भूगोल आहे. तर एवढं लक्षात ठेवलं तरी पुरे आहे. तर हे जे नावं आहेत ती देवतांची नावं आहेत. त्या कार्यकारी नियंत्रक शक्ती आहेत, त्या परमेश्वराच्या एका शक्तीखाली त्या काम करतात. आता उदाहरण म्हणून फक्त एक घेतो. यात ते शनीच्या बद्दल आपण विचारलेलं आहे. का हा प्रश्न मला वाटला तर अनेकांच्या डोक्यात हे चालू असतं चक्रसारखं, म्हणून मी मुद्दाम हा विचारार्थी हे घेतला प्रवचनाचा प्रश्न बाजूला ठेवून की शनीला भले लोक घाबरतात. आणि बरोबर आहे, म्हणजे दुर्दशा करून टाकतो माणसाची गोष्ट खरी आहे. एकदा आला की दुर्दशा करून टाकतो, ही गोष्ट खरी आहे. तर त्यात जे नुकसान होतं त्याची भीती माणसाला वाटते. तर वास्तविक ती जर देवता आहे, आता मी मगाशी आत्ता आपल्याला म्हटलं ती देवता आहे, तर देवतेचं काम हे नुकसान करण्याचं नाही. देवतेचं काम प्रकाश देण्याचं आहे. दिव म्हणजे प्रकाशने. तर त्यामुळे देवतेचं कामच मुळात प्रकाशित करणं हे आहे. आता पद्धती प्रत्येक देवतेच्या वेगवेगळ्या आहेत. आता उदाहरणार्थ आता आपण घेतले म्हणून सांगतो. बुध घेतला. बुध हा काय आता राशीस्वामी पण आहेत आणि राशी पण आहे त्या प्रत्येकाच्या, म्हणजे त्याप्रमाणे. तर आता बुध आहे समजा, तर तो काय करील, तो बुद्धीचा ग्रह आहे समजा, तर बुद्धीचा ग्रह काय करील, पटवून देऊन तुमच्याकडून ते काम करेल. गुरु काय करील, तो उद्बोधन करेल आणि बोटाला धरून ते काम करेल. शनी काय करील, तो फटके दिलं घेऊन जाईल तिथे. साध्या भाषेत सांगतो, कारण प्रत्येक तो देवांचा फौजदार आहे, महाराज म्हणायचे तसं. आता त्याचं काम तो त्याच्या पद्धतीनं करणार. त्या शक्ती दिलेल्या आहेत, त्या शक्तीनं जसं त्यांना अधिकार पद्धत दिलेली आहेत त्यानुसार ते काम करतात. त्यात आपण काही वाईट वाटण्यासारखं नसतं. की आता अगदी खाली येऊन सांगायचं झालं, पाण्यात ज्यांनी म्हशी किंवा गुरं बसलेली पाहिली असतील तर ती हाका मारून येत नाही, ते दुर्लक्ष करतात. चक्का म्हणजे म्हशी शब्द वापरत नाही, उगाच कोणाला तरी कसतरी वाटतं. पाण्यातली गुरं म्हणतो, तर पाण्यातली जी गुरं असतात ना, तर त्यांची ती तशी येत नाहीत. मग काय करावं लागतं, मग काही लोक हाक मारतात, काही लोक खडा मारतात लांबून त्यांना, म्हणजे लक्ष जाऊन येतील. काही लोक हाकलतात, काहींची नावं आवडीची असतील तर ती घेऊन बघतात, म्हणजे काही वेळेला त्यामुळे येतील. मग हे सगळे प्रयोग करतात. काही काठी घेऊन मारतात, शेवटी मग येतात बाहेर, मग लागतात रस्त्याला. तर असं आहे. तर परमेश्वराचा जी जीव जन्माला आलेला आहे ना, तो प्रारब्ध भोगण्यात आणि नवीन निर्माण करण्यातच जातोय वेळ त्याचा. देवतांचं काम असं आहे की त्याला परमेश्वराकडे न्यायचं आहे. हे आमचं काम देवतांचं. त्यांची मूळ म्हणजे ज्याला बेसिक हे म्हणू रिस्पॉन्सिबिलिटी, मूळ जबाबदारी काय आहे आपल्याला साधारण ऐकू जात आहे. तर मूळ जबाबदारी काय आहे की त्याला देवाकडे घेऊन जाणं. आता घेऊन जाण्याची पद्धती वेगळ्या आहेत. त्याला काय करायचं, त्यांच्या फंक्शनिंगप्रमाणे, त्यांच्या त्या ह्याच्याप्रमाणे, दिलेल्या शक्तीप्रमाणे ती कामं वेगवेगळी आहेत. आता शनीचं एवढंही वाटायचं कारण काय, तर मुळात देवाकडे घेऊन जायचं असलं तर थोडं प्रपंचाकडून बाहेर काढावं लागतं त्याला, त्याच्याशिवाय इलाज नाही चालत. प्रपंचातून थोडंसं बाहेर काढावं लागतं. तर ते काढल्याशिवाय ते कामं होत नाहीत. ते प्रपंचातून बाहेर काढलं कामं व्यवस्थित व्हायला लागतात. मग तर आता ही काम करण्याची पद्धत वेगवेगळी असणार. याबद्दल तुमचं माझं काही दुमत असायचं कारण आहे का, काही नाही आहे, कारण ती परिस्थितीच तशी आहे. तर आता कसं असतं, त्याची भीती एवढी का वाटते, म्हणजे एवढी शनी महाराजांची भीती सगळ्यांना का बसलेली असते, सर्वसाधारणपणे असते. काही कबूल करतात, आमचा विश्वास नाही वगैरे जोरजोरात सांगतात, पण प्रत्यक्षात फटके बसत असतात. त्यामुळे माहीतच आणि करायचं चांगलं आहे, तो छान काम करतो, तो काय छान काम करतो तेच शिकायचं खरं म्हणजे. तर आता ह्याच्यात एखादा समजा प्रौढी मिरवणारा, आपलं काय असेल ते सगळं सांगत राहणारा, किंवा बडबडा असा एखादा माणूस आहे,
म्हणजे कल्पना करू उदाहरण म्हणून, तर तो समजा भेटला आपल्याला आणि लवकर निघून गेला तर बरं वाटतं. समजा थांबणार असला तर आपल्याला काय वाटतं? समजा तो बदलून तुमच्याच ब्रँचला येणार असला तर काय वाटेल? त्यात म्हणून येणार असला तर काय वाटेल? आता ह्यावर आपण आता ठरवा. शेजारी म्हणून राहायला येणार असला तर काय वाटेल? ह्याच्यावर सगळ्यावर आपण ठरवा. माणूस तोच आहे, फक्त त्याच्या मुक्कामामुळे जरा जास्त भीती वाटते. 7.5 वर्ष चंद्र आला की 2.5 दिवसात पुढे रवाना होतो, त्यामुळे ते बरं. ते फार नाही. 4था चंद्र आहे, ठीक आहे, त्रास देईल. 4था 8वा 12वा त्रास देणार, पण किती 1-2 दिवस तेवढे जरा संधपणे काढले, काय महत्त्वाचं काय गोंधळ करायला जायचं नाही, तेवढं एकदा केलं की हे काम होतं. मग हे काम व्हायला इथे जास्त भीती वाटते. ह्याचं कारण ह्याचा कालावधी मोठा आहे. हे कालावधी मोठा असल्यामुळे ही अडचण येते. कालावधी मोठा आला की सहन करायचा, किती काळ सहन करायचो असं होतं ते, आणि म्हणून ते तसं वाटतं आपल्याला. आता ह्याचा आपल्याला मूळ विचारायला पडायचा. उपासनेच्या दृष्टीने, परमार्थाच्या दृष्टीनं हे जो आपल्याला जो त्रास वाटतो आहे हा सत्ता बघा. सत्ता काय ते कळतो तेव्हा ते फंक्टर आहे. तेव्हा ते काय आता गुलाबाची फुलं घेऊन निघणार आहेत का? आणि आपल्याला जी काळजी वाटते ती ह्याला वाटते असं नाही. ते गुलाबाच्या शाळा घेऊन खेळायला काय आपलं इंडेंटी आहे? ते काय घेऊन फिरतील? ते रिव्हॉल्वर खोलताय म्हणजे दंडू का तरी, नाही रिव्हॉल्वर असं घेऊन येणार मागे लागले काय सांगतात असं माणसांच्या रूपाने, काय परिस्थितीच्या रूपाने, कशाच्या तर रूपाने तरी ते असे लागणार मागे आपल्या. म्हणून ती भीती वाटते. भीती कशाची वाटते हे लक्षात घेऊ. भीती कशाची वाटते तर प्रापंचिक नुकसानाची भीती वाटते, मनस्तापाची भीती वाटते. पण त्या रूपाने आपलं प्रारब्ध कमी होत असतं याची कल्पना येत फिटतं. त्या रूपाने आपलं प्रारब्ध फिटत असतं याची कल्पना येत नाही. म्हणून ही अडचण आहे. खरं सांगायचं नंतर कुठल्या तरी त्रासाच्या रूपाने आपल्या प्रारब्धाचे भाग भोगून कमी होतो. तर प्रारब्ध कमी होणं हा आपल्या दृष्टीनं भगवंताकडे जायला हलकं होण्याचं काय, मनुष्य हलका होतो त्यामुळे, आणि त्यामुळे त्याला तेवढं स्वातंत्र्य मिळून पुढची उपासना तो अधिक चांगल्या करून करतो. तर त्याची जी नावं आहेत ना त्यात सुद्धा त्याचं महत्व आहे की तो कोण संस्थाय, पिंगलाय, आपल्याकडे जे दिलेत ना त्या सगळ्या नावांना तसे तसे अर्थ आहेत. त्यामुळे तो येतो, तो कोण संस्था आहे त्यातला कोण आहे ना तो कोपरा. आपल्याकडे कोण शब्द आला ना वापरतो आपण तो, तर त्यातला जो कोपरा आहे तो कोपऱ्यात असतो, कोपऱ्यात बसलेला असतो. कोण संस्था आहे तर तिथे तो बसलेला आहे. शिष्टाक्रिया कशाची आत्मसंस्था आहे ना आपल्याकडे मालक विभाग केंद्रामध्ये, तर ती काही तसं हे आहे. तो संस्था म्हणजे बसलेला आहे. तर तो कुठे बसतो? तो कोण संस्था आहे तो तिथे बसलेला असतो, तो कोपऱ्यात असतो. त्यामुळे तो समोरून कधी तुमच्या समोर येत नाही. तो आल्याचं कळतच नाही. त्रास व्हायला लागल्यावरच कळतं की असं कसं काय झालं. असं झालं की मग वाटतं की हे काहीतरी आलेलं असलं पाहिजे असं. तेव्हा तो कोण संस्था आहे तो कॉर्नरमध्ये आहे. तिथं ही म्हणजे ते राहणार, तिथे राहणारा जो आहे तर त्यामुळे आपल्यालाच त्याच्याबद्दल सावध. तो कधी येऊन त्याची कारवाई सुरू करतो हे कळत नाही. तेव्हा असं त्याचं स्वरूप आहे. त्यामुळे त्याची जी नावं आहेत ना त्यात सुद्धा येतो भद्रू म्हटलंय. भद्रूप आहे असं म्हटलेलं आहे. तर भद्रूप म्हणजे काय आहे? भद्रू म्हणजे अग्नी, भद्रू म्हणजे तर तो दाहक आहे. त्यामुळे त्याचा दाह सहन होते माणसाला, कारण तो व्यवहाराचे चटके देतो, ते सहन होत नाही. व्यवहाराचे चटके सहन करायला मनुष्य तयार नसतो, त्यामुळे सहन होत नाही. म्हणून ते असं वाटतं आपल्याला ओळखोळ होते. म्हणून तिचं वाटतं रौद्ररूप आहे. रौद्ररूप कोणाला सहन होतो? रागवलेला मनुष्य कोणाला लागली वा किती छान असं वाटतं बघतो कोणाला. रौद्र म्हणल्यानंतर त्याचा त्रासच होणार. रागवलेला मनुष्य बघितल्यावर आपल्याला त्रासच वाटतो. मग तसंच हा फरक आहे. त्याच्यामुळे तो रौद्र आहे, तो त्रास होतो. तर असं लक्षात ठेवायला हरकत नाही. रौद्ररूप आहे, रौद्ररूप आहे, कृष्ण आहे, काळा आहे, म्हणजे अंधार पसरल्यासारखं वाटतं. त्यामुळे सगळीकडे अंधार पसरल्यासारखं वाटतं. काय मार्गच नाही असं वाटतं. हे जे त्या अवस्थेत राहणाऱ्या माणसाला जे वाटतं त्याची कारणं ही अशी आहेत. आणि तो मंत्रसौज्ञ आहे, तो सावकाश राहणार आहे. आता सांगितलं तसं एकदा आला की 7.5 वर्ष म्हणून असा त्रास होतो. पण पारमार्थिक ज्या शिकायचं आहे याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो प्रश्न आहे त्यात मूल हे जसं शाळेत जाऊन आता समजा मूल शाळेत जायचं मग मोठं व्हायचं आणि त्यानं काय लौकिकात उद्धरून जायचं.
तसं शनीकडे त्याला परमार्थाच्या शाळेत पाठवून मोठं करून डिग्री देण्याचं काम दिलेलं असतं. फक्त त्याची पद्धत वेगळी आहे कामाची. गुरुकडे काय काम हेच दिलेलं आहे, पण गुरुचं पाठीवर हात फिरून काम आहे, त्याला समजावून देऊन काम आहे, त्याला त्रास न देता काम आहे. तसं ह्याचं नाहीये. तो म्हणून ते हे या पद्धतीने करायचं, तर त्या पद्धतीने करतो. मात्र तो आता शाळेत पाठवण्याचे आपल्याला किती प्रकार इथे दिसतात. आमच्यासमोर जवळ शाळा आहे. पोचवायला आलेल्या पालकांकडे सहज नंतर टाका, ओढून धरून फरफटत आणत असतात, मागे मारत आणलेला असतो, किती प्रकार असतात. अगदी गोंजारून आणलेले असतात, कडेवरून आणलेले, किती प्रकार आहेत. मग तसे सर्व देवतांचे प्रकार आहेत, देवाकडे नेण्याचेच प्रकार आहेत. आता ते पाठीवर देत जातात. आता ते त्यामुळे लागतं. पण प्रत्यक्षात परमार्थाच्या शाळेत मनुष्य मोठा व्हायला 7.5 जसं तयार होतो तसं कुठल्याही शाळेत तयार होत नाही. 7.5 ही शाळा आहे परमार्थाची, असं लक्षात ठेवा. म्हणजे आपल्या लक्षात येईल असं काय आहे. आता लौकिकदृष्ट्या ह्या गोष्टी काढून घेतल्याशिवाय पुढचं चालणार नाही, त्याशिवाय मनुष्य तिकडे वळणार नाही. त्याला जर ह्यात रमला तर मनुष्य देवाकडे कशाला मारा. सगळं चांगलं असताना, म्हणून अनेक वेळेला चांगली परिस्थिती आपल्याकडे, ह्यांचा अभंग आपण म्हणतोच ना की हे सगळं अनुकूल आहे म्हणून भगवंता तुझा विसर पडला. आजारी कशाला, ठेच लागली तर आई म्हणतो ना मनुष्य. मग 24 तासात आईची आठवण किती वेळा करतो मला सांगा बरं. ठेच लागली आई ग म्हणतो एकदम. म्हणजे आधी ठेच लागली तर माणसाला जिनी जन्म दिला तिची आठवण होते, तर दुःख झालं तर भगवंताची आठवण होणार नाही का. म्हणून तो दुःख देऊन आठवण करायचा प्रयत्न करतो. बस आता काय सांगू, याच्यापेक्षा खूप सांगण्यासारखं हा विषयात आहे. आपल्याला वेळ नाही त्यामुळे आता मी काय सांगत नाही. एक आता प्रश्न फक्त हे ह्याच्याबद्दल सांगतो. हे ह्यांचा प्रश्न मोठा आहे पण उत्तर छोटा आहे म्हणून तेवढं सांगतो. उत्तर छोट्या म्हणण्यापेक्षा हे काय आहे, प्रश्न प्रापंचिक असलं तरी आपल्या गोंधळाच्या नाम दिवसामध्ये साधन रहस्यामध्ये देवाची पूजा याबद्दलचा हा प्रश्न आहे. तर घरातल्या एखाद्या व्यक्तीचं निधन झालं तर त्या क्षणापासून घरातल्या देवांची पूजा वगैरे सर्व दिवस पूर्ण होईपर्यंत लगेच बंद केले जातात पूजा उपचार. तर गेलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांचं घरी सुद्धा त्यांच्या देवपूजा करीत नाहीत. नातेवाईक देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात राहत असली तरी देवपूजा आरती नैवेद्य सगळं बंद केलं जातं देवाचं. याचं खरं कारण कोणतं याचं उत्तर आहे, दुसरं काय आहे. तुम्ही वाचता झालं त्याच्यावरच कळलं. तर देवाची पूजा वगैरे सगळं बंद केलं जातं. या काळात सर्व नातेवाईक एकत्र जमतात, जेवण खाण सर्व नित्य व्यवहार सर्वजण. मृत व्यक्तीच्या संपत्तीच्या वाटणीबद्दल वादावादाने भांडणं सुद्धा त्या काळात होतात, दार लावून होतात असं म्हणा. त्यात सुद्धा सर्वजण मनापासून सहभागी होतात. फक्त देवाची पूजा तेवढी बंद होती. मी तर असं पाहिलं की टीव्ही लोक डावलवून त्या काळात बघा, दुसरं काय तसं काम नसतं आणि जाताही येत नाही व्यवहारामुळे. तर त्यामुळे आणि शिवाय सगळं बाकीचं सगळं खाणं पिणं सगळं चालतं. तर मग सर्व व्यवहार सांभाळतात. ते देवपूजा आणि इतर विधी का केले जात नाहीत आणि ते धर्माचार्यांनी याच्याबद्दल काही विचार केला का, केलेला आहे. त्यांनी देवाची पूजा अंतराला सांगितलेली नाही. अशौच ही गोष्ट स्वतंत्र आहे आणि देवाची पूजा ही या दृष्टीनं फक्त एवढंच सांगितलं की ज्याला अशौच आहे, ज्याला पाळायचं आहे, त्याच्याबद्दल हे आहे, तर त्याला पाळायचं आहे त्याच्या दृष्टीनं ते थांबवायला सांगितलेलं आहे. पण याचा अर्थ ते थांबवा असं म्हटलेलं नाही. देवाची पूजा एक दिवस सुद्धा अंतरू नये. आता समजा अशौच या भाषेमध्ये म्हणजे अशुद्धी या भाषेमध्ये जर आपल्याला समजा म्हणजे ज्याला सुतक आणि सोयर दोन्ही का आपल्याकडे, तर ती जनना शौच असू दे, मृदा शौच असू दे, कसली असू दे, ते जर आपल्या वाट्याला आलं असेल तर त्याच्यासाठी अशुद्धी म्हणून काय असतं, व्यावहारिक अशुद्धी दिसते ना आपल्याला, शारीरिक अशुद्धी दिसते ना, मग ते आपण पाळतो ना. शारीरिक अशुद्धी तुम्ही पहा, म्हणजे जनना शौच का ठेवलेलं आहे. आपण सहज मॅटर्निटी हॉस्पिटलला एकदा बाहेर राऊंड मारून या, लक्षात येईल की जनना शौच का ठेवलंय. व्यावहारिक दृष्ट्या आपण स्मशानभूमीत चक्कर मारून या, म्हणजे कामासाठी, म्हणजे आपल्या कामासाठी तसली नको तर तीच एक चक्कर मारून या, म्हणजे मग त्याचं अशौच का ठेवलं हे लक्षात येतं. अस्वस्थता येते चित्ताला, तर ती अस्वस्थतेचा काळ आहे, त्याला अशुद्धी म्हटलं तर ते ठेवलेलं आहे. आता ह्याच्यातले आपला संबंध कुठे आहे, पूजेशी आहे. तर ह्याच्यात देवाच्या पूजेच्या बद्दल खरं काय आहे, तर देवाची पूजा एक दिवस अंतरली तरी तिच्यातलं देवत्वात थोडा उणीव होते असं आहे. आपला संबंध एखाद्याचा जर समजा काही दिवस नसला तर मनुष्याला विसरल्यासारखं होतं. माणसाला विसरलं की काय असं वाटतं, आपल्याला वाटतं की नाही. एखादा मनुष्य आपल्याकडे रोज येणार आहे आणि समजा त्या दिवशी नाही फिरकला तर काय झालं कोणाला ठाऊक, आज दिसले नाही असं वाटतं. हे जर आपल्याला वाटतं तर देवाला काय वाटत असेल. म्हणून देवाच्या पूजेला अंतरायला ठेवलेलं नाहीये, त्याच्याऐवजी पर्यायी व्यवस्था ठेवलेली आहे. शेजारी आहे ज्याला हे शौच लागू नये त्यांनी येऊन पूजा करावी. म्हणजे पूजा अंतरत नाही किंवा ज्याला हे लागू नाही आहे अशा मुलांनी किंवा कोणी असेल ते त्यांनी पूजा करावी असं शास्त्र आहे. त्यामुळे त्यांनी तो विचार केलेला आहे. तर ही आणि याच्यात मुळातच मृत्यू ही अशौच किंवा अशा तऱ्हेची गोष्ट किंवा अशी नसून ती जीवनाचा भाग आहे, सावधान होण्याची गोष्ट आहे, भीतीची बाब नाही असं लक्षात ठेवावं. पितृमार्ग मानणाऱ्यांनी पितृमार्गाने त्या मार्गाने जावं त्यासाठी ते सांगितलेलं आहे. आणि बाकीचं काही नाही. यातच तो पुढचा प्रश्न आहे की यात काही त्यांच्या घरचं खाऊ नये असं शास्त्र सांगतं. त्याचं कारण काय. आता काय आहे, ज्याला धाब्यावरचं गाड्यावरचं हॉटेलवरचं कुठलंही चालतं
त्यांनी त्यांच्या घरचं घाललं तरी चालेल, असं आपलं माझं मत व्यक्तिगत सांगितलं. ज्याला शुद्धी पाळायची सवय आहे, ज्याचं समजा शुद्ध अन्न ह्याच्यावर जास्त जास्त ज्याचा विश्वास आहे किंवा त्याचे ते खरंच आहे तसं, फक्त ज्याला तेवढं सूक्ष्मता आहे, तर अशुद्धीच्या अन्नाने जर आपण अशुद्ध होण्या इतके पवित्र असलो तर त्या खर्च खाऊ नये. नसेल तर अवश्य खायला हरकत नाही. माणुसकीचं अन्न आहे, मनुष्य ती खातातच आहेत, तर वेळ आली आपल्यावर तर खायला हरकत नाही. वेळ आली तर मी असं काय म्हणत नाही अगदी मुद्दाम जाऊन मागून खा असं नाही, पण त्याच्यावर काय होत नाही. आणि दुसरी गोष्ट, आपण एवढे पवित्र आहोत का की ज्या एवढ्याशा अन्नाने परिणाम होईल. बाकीचं सगळं अहो मी तर म्हणतो की कधी ते ज्या त्या ठिकाणचं अन्न आणून आपण खातो आणि ते आपल्याला चांगलं लागतं, त्याबद्दल मला काय म्हणायचं नाही, मी सुद्धा त्यातच आहे. तर त्यामुळे तसं काय म्हणायचं कारण नाही. फक्त तिकडे स्वयंपाकघरात कोण डोकावू नका एवढी फक्त माझी विनंती आहे, म्हणजे कळेल हे काय असतं ते. तर ती शुद्धी आपल्या घरामध्ये त्याच्यापेक्षा नक्की जास्त असते. तर त्यामुळे हे असं आहे. तर असे सगळे प्रश्न आहेत. आता हे प्रश्नात मला थांबणं भागच आहे. आता 153 पान 38. जानकी